सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। गाडीला साईड दिली नाही म्हणून पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार करण्यात आला आहे। निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला आहे। पुण्यातील कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरू आहेत। घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहित आखाड, गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे। मध्यरात्री कोथरूड भागात ही घटना घडली आहे। प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। आरोपींपैकी मयूर कुंभारेने गोळीबार केलेला आहे। 3 गोळ्या झाडल्यात। मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एका वाहन चालकाने घायवळ टोळीच्या गुंडांना पुढे जाण्यास साईड दिली नाही। याच कारणातून हे तिघे संतापले आणि त्यांनी कारमधील प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केलाय। सुरुवातीतील 3 राऊंड फायर केल्याची माहिती मिळत आहे, मात्र आता रात्री एकच राऊंड फायरिंग केल्याचं सांगितलं जातंय। ही घटना कोथरूडच्या शिंदे चाळ परिसरात घडली आहे। या गोळीबारात प्रकाश धुमाळ जखमी झाले असून त्यांच्या पायाला गोळी लागली आहे। जखमीवर पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांची आता प्रकृती कशी आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही। मात्र एकीकडे आंदेकर टोळीने केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना आता घायवळ टोळीने गोळीबार केल्याने पुणेकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे।